लाड़की बहनों को नए साल की हार्दिक शुभकामनाएं। बहनों की संक्रांति भी मीठी होने वाली है। नवंबर की किस्त जमा होने के बाद अब दिसंबर और जनवरी की मिलाकर 3,000 रुपये बहुत जल्द आपके खाते में जमा किए जाएंगे, ये वचन मैं देता हूँ। लाडक्या बहिणींनो, खूप खूप आनंदाची बातमी आहे। आता मकर संक्रांतीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या सर्व पात्र लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते म्हणजे 4,500 रुपये जमा होत आहेत। यापूर्वीच नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये जमा झालेले आहेत आणि आता डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते देण्याचेही नियोजन जोरात सुरू झाले असून आजपासून हप्ता वितरणाला सुरुवात झाली आहे। मकर संक्रांतीला अवघे 5-6 दिवस शिल्लक राहिलेले असताना आज महिला व बालकल्याण विभागाकडून एक नवीन वेळापत्रक जारी केलं गेलं। त्यानुसार 8 जानेवारी म्हणजेच गुरुवारच्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर आणि जानेवारी अशा दोन्ही हप्त्यांचं एकत्रित मकर संक्रांतीचं गिफ्ट जमा करण्याचं नवीन वेळापत्रक हे प्रशासनाने जारी केलंय। येत्या 4 ते 5 दिवसात सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात हे मकर संक्रांतीचं गिफ्ट अर्थात मकर संक्रांतीची भेटवस्तू ही जमा केली जाणार आहे। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, जवळपास 50 ते 60 लाख अपात्र लाडक्या बहिणींना सरकारने यावेळी या योजनेतून बाहेर काढले आहेत। ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला आहे अशाच बहिणींना मकर संक्रांतीचं गिफ्ट मिळण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे। परंतु जर तुम्हाला अजूनही नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नसेल तर मात्र तुम्हाला मकर संक्रांतीचं गिफ्ट मिळण्यामध्ये त्या ठिकाणी निश्चितच विलंब अर्थात उशीर होऊ शकतो। आता वेळापत्रक लक्षात घ्या। 8 जानेवारी गुरुवारच्या दिवशी जवळपास महाराष्ट्रातल्या 9 ते 12 जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी वाटप होणार आहे। दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 9 जानेवारीला अजून 12 जिल्हे, 10 तारखेला दुसरा शनिवार असल्यामुळे महिन्यातला दुसरा शनिवार या दिवशी सर्व बँका आणि पोस्ट सुद्धा। आता पोस्ट चालू आहे परंतु सरकारकडूनच हे पैसे जमा होणार नाहीत, तेव्हा 10 तारीख शनिवार सोडून द्या। 11 तारखेला रविवार आहे, सार्वजनिक सुट्टी, त्याही दिवशी पैसे येणार नाहीत। परंतु सोमवारी म्हणजे 12 तारखेला 12 जानेवारीला मात्र उर्वरित 12 जिल्ह्यांना पैसे जमा होतील। थोडक्यात तारखा लक्षात ठेवा, 8 जानेवारी, 9 जानेवारी आणि 12 जानेवारी, गुरुवार, शुक्रवार आणि सोमवार या 3 दिवशी लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी मकर संक्रांतीचे गिफ्ट हे 3,000 रुपये जमा होणार आहे। आता कदाचित ज्या महिलांच्या केवायसी मध्ये थोडीशी अडचण आली होती परंतु त्यांची केवायसीची प्रोसेस जर पूर्ण झालेली असेल सरकारच्या मार्फत तर त्यांना मात्र 3,000च्या ऐवजी 4,500 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत। म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3ही महिन्यांचे 4,500 त्यांच्या खात्यात येणार आहेत। आता हे झालं 12 तारखेपर्यंतचं नियोजन। 13 तारखेला आणि 14 तारखेला पहा काय होणार आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेली आहे किंवा त्यांच्या केवायसी मध्ये काही अडचण आल्या होत्या अशा उर्वरित सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 13 आणि 14 तारखेला म्हणजे मंगळवारी आणि बुधवारी त्या ठिकाणी सरसकट पैसे जमा केले जाणार आहेत। परंतु ज्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी केवायसी केली परंतु चुकीची होती किंवा काहीतरी अन्य तांत्रिक अडचणी आल्या त्यांना मात्र आता इथून पुढे हप्ते मिळणार नाहीत। आता आपण डायरेक्ट लिस्ट मी वाचतोय जी महिला व बालकल्याणची आहे। तर बघा, उद्या अर्थात 8 तारखेला गुरुवारी सकाळी 7 वाजल्यापासून या 9 ते 12 जिल्ह्यांमध्ये 9 जिल्हे फिक्स आहेत, 3 जिल्हे थोडेसे तळ्यात मळ्यात दिसतायत कारण स्टार मार्क केलेला आहे। तेव्हा या 12ही जिल्ह्यांची नावं मी वाचतो, कोणाला स्टार केले ते पण सांगतो, ठीक आहे। बघा, सुरुवात आहे पुणे विभागापासून 8 तारखेची। 8 जानेवारीची लिस्ट मी वाचून दाखवतोय। पुणे विभागामध्ये त्या ठिकाणी 2 जिल्ह्यांची निवड आहे, त्याच्यामध्ये आहे कोल्हापूर आणि सोलापूर जिल्हा। नाशिक विभागामध्ये जिल्हा बदललाय, नाशिक आणि धुळे या 2 जिल्ह्यांना पैसे येणार आहेत। नागपूर विभागात नागपूर आणि वर्धा यांना पैसे आहेत। कोकण विभागामध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांना पैसे येतील। इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि बीड जिल्ह्याला पैसे येतील। अमरावती विभागामध्ये अकोला जिल्हा आणि अमरावती जिल्हा या 2 जिल्ह्यांना पैसे येतील। आता यातले जे शेवटचे 3 जिल्हे मी सांगितले कोणते, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, अकोला जिल्हा आणि अमरावती जिल्हा, यांना मात्र कदाचित गुरुवारी म्हणजे 8 तारखेला पैसे येतील किंवा जर नाही चाले तर 9 तारखेला मात्र त्यांच्या खात्यामध्ये या जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत, ठीक आहे। आता याच्यानंतर 9 तारखेची जी लिस्ट आहे शुक्रवारची ती मी वाचून दाखवतो। ज्या बहिणी आतापर्यंत हा व्हिडिओ बघत आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे, कृपया व्हिडिओला लाईक करा, कारण महिला व बालकल्याणच्या प्रशासनाकडून ज्या काही लिस्ट येतात, जी काही माहिती येते ती सर्वात आधी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। तेव्हा एक छोटंसं लाईक जर तुम्ही केलं तर आम्हाला खरोखर खूप मदत होते आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय आम्हाला नक्की कळवा।
जर आज 8 तारखेला सकाळी 7 नंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आले असतील किंवा पैसे आले नसतील तर इतरही महिलांना ते कळावं, इतरही लेडीजला ते समजावं, यासाठी तुमच्याकडे पैसे आले की नाही ते पण सांगा. नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला आला की नाही ते आवर्जून सांगा. कारण सरकारला असं वाटतं की त्यांनी जवळपास 99% महिलांना पैसे दिलेत, परंतु अजूनही बऱ्याचशा महिला बाकी आहे ज्यांना नोव्हेंबरचेच पैसे मिळाले नाहीत. तेव्हा जर तुम्हालाही हप्ता आलेला नसेल तर आवर्जून लिहा की अजून आम्हाला हप्ता आलेला नाही आणि आम्ही पात्र आहोत, आम्ही सर्व डॉक्युमेंट्स दिलेले आहेत. जोपर्यंत तुम्ही लिहित नाही, बोलत नाही, तोपर्यंत सरकारवर त्याचं प्रेशर पडत नाही, हे लक्षात ठेवा. चला आता दुसऱ्या दिवसाची म्हणजे 9 तारखेची शुक्रवारची लिस्ट मी तुम्हाला वाचून दाखवतो. याच्यामध्ये बघा पुणे विभाग आहे, त्याच्यातून सांगली आणि सातारा हे 2 जिल्हे, या 2 जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींना 9 तारखेला पैसे येणार आहेत. नाशिक विभाग आहे, त्याच्यामध्ये नंदुरबार आणि जळगाव हे 2 जिल्हे. नागपूर विभागामध्ये भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा. कोकण विभागामध्ये ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा यांना पैसे येतील 9 तारखेला. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये जालना आणि धाराशिव हे 2 जिल्हे, यांना पैसे येतील. आणि अमरावती विभागामध्ये बुलढाणा आणि यवतमाळ यांना 9 तारखेला पैसे येणार आहेत. ठीक आहे. आणि आदल्या दिवशी म्हणजे 8 तारखेचे 3 जिल्हे कोणकोणते, तर छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्हा आणि या ठिकाणी अकोला जिल्हा, तर यांना मात्र थोडीशी अडचण त्या ठिकाणी येऊ शकते. आता पहा लिस्टमध्ये काय केले त्यांनी, काही ठिकाणी 12 जिल्हे दाखवलेत, काही ठिकाणी 9 जिल्हे दाखवले आहेत. ज्यांना ज्यांना स्टार मारले ते मी तुम्हाला सांगतो. आता जेवढे जिल्हे उरले या बाकीच्या सर्व उर्वरित जिल्ह्यांना त्या ठिकाणी थेट सोमवारी पैसे मिळणार आहेत. म्हणजे 10 तारखेला पैसे येणार नाहीत. 10 तारखेला दुसरा शनिवार आहे, 11 तारखेला रविवार आहे, तर हे 2 तारखा सोडून द्या. 12 तारखेला उर्वरित जिल्ह्यात, उर्वरित कोणते ते पण सांगतो. उर्वरितमध्ये पहा पुणे विभागातून पुणे जिल्हा, नाशिक विभाग आहे त्याच्यामधून अहमदनगर जिल्हा, नागपूर विभागामधून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा, त्यानंतर इकडे कोकण विभाग आहे, कोकण विभागामधून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच रायगड जिल्हा, छत्रपती संभाजीनगर विभागामधून लातूर, नांदेड, हिंगोली जिल्हा आणि परभणी जिल्हा, आणि इकडे अमरावती विभागामधून वाशिम जिल्हा. असे उर्वरित 12 जिल्हे हे 12 तारखेला कव्हर केले जाणार आहेत. आता ज्यांना ज्यांना पैसे येणार नाहीत, थोडीशी तांत्रिक अडचण आहे, त्यांना 13 आणि 14 तारखेला हे पैसे येणार आहे. थोडक्यात मकर संक्रांतीचा सण हा तुम्हाला निश्चितपणे गोड हा साजरा करता येणार आहे. आता बघा याच्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींना की ज्यांना ज्यांना त्या ठिकाणी नोव्हेंबरचे पैसे आलेले नाहीत, त्यांनी एक गोष्ट आवर्जून त्या ठिकाणी चेक करा. बघा वर्ष संपलं की काय होतं, आणि ज्यांना आले त्यांनी पण थोडंसं बघा. कारण 31 डिसेंबरला सरकारने हप्ता त्या ठिकाणी वितरित केलाय. नंतर 1 तारखेला नवीन वर्ष सुरू झालं. नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर बऱ्याचदा काय होतं, आपण ज्या बँकेत आपलं खातं आहे तर त्याची KYC रिन्यू करण्यासाठी बऱ्याचदा मेसेजेस येतात, पण आपण ते पाहत नाही. तेव्हा आपल्या बँक खात्याची KYC तर पूर्ण आहे ना, हे एकदा चेक करून घ्या. दुसरी गोष्ट, आपलं आधार त्या बँक खात्यामध्ये लिंक तर आहे ना, हे पण तुम्ही चेक करा. बँकेचा आधार लिंकिंग किंवा त्याला आधार सीडिंग असं आपण म्हणतो. आणि तुमची DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, हे काय असतं, तर सरकारी योजनांचे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा व्हावेत यासाठी DBT चालू असणं गरजेचं असतं. तर या काही गोष्टी आपण त्या ठिकाणी नक्की पहा. आता अनेक जणांना वाटते की मकर संक्रांतीचं गिफ्ट येणारच नाही. पहा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गॅरंटी दिली आहे. त्यांनी सांगितलंय की लाडक्या बहिणींना संक्रांतीची ओवाळणी म्हणून आम्ही डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता एकत्र म्हणजे 3,000 रुपये देणार आहोत. आणि पाठीमागचे पैसे म्हणजे नोव्हेंबरचे ज्यांना मिळाले नाहीत त्यांना 3,000 प्लस मागचे 1,500 असे 4,500 देणार आहोत. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की जोपर्यंत तुमचा देवाभाऊ आहे तोपर्यंत ही योजना कोणीही बंद पाडू शकणार नाही. विरोधकांनी ही योजना बंद पडेल अशा अफवा पसरवल्या, तर त्यांना उत्तर देताना ते काय म्हणाले की ही योजना पुढील 5 वर्ष आम्ही अशीच चालू ठेवणार आहोत, असा शब्द देवाभाऊंचा आहे. एकनाथ शिंदेचा जर आपण विचार केला, बघा उपमुख्यमंत्री आहेत, तर एकनाथ शिंदे पण म्हटले की काही लोकांनी कोर्टात जाऊन योजना बंद पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. तेव्हा आचारसंहितेमुळे थोडीशी अडचण आली होती, तांत्रिक अडचण, परंतु आता मकर संक्रांतीच्या आधी पैसे जमा करण्याचे निर्देश आम्ही प्रशासनाला दिलेले आहेत. आणि सध्या तरी 2100 रुपये होणार नाहीत, परंतु जे 1,500 आहेत तर हे 1,500 मात्र आम्ही देत आहोत. आणि लवकरच भविष्यात आम्ही 2100 रुपये दर महिन्याला लाडक्या बहिणींना देणार आहोत. थोडक्यात प्रत्येक जणांनी काय केलं, आता राज्याची तिजोरी आहे ती अर्थमंत्र्याच्या हातामध्ये असते. अर्थमंत्री आहेत आपले अजितदादा, तर उपमुख्यमंत्री पण आहेत आणि त्या ठिकाणी अर्थमंत्री पण आहेत. तर त्यांनी काय सांगितलं की राज्याच्या तिजोरीमध्ये या योजनेसाठी म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही पूर्ण तरतूद केलेली आहे, त्यामुळे पैशाअभावी योजना थांबणार नाही. त्यांनी बहिणींना आवाहन केलं की तुम्ही KYC करून घ्या ज्यांनी केलेली नाही. आता KYCची मुदत संपली, परंतु सरकारकडून संकेत मिळतायत की लवकरच KYC करण्यासाठी देखील त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना मुदत वाढ मिळणार
होणार आहे. तेव्हा जर मुदतवाढ मिळाली, तुम्ही 100% तुमची KYC करून घ्या, तुमच्या वडिलांची किंवा तुमच्या पतीची किंवा तुम्ही आवर्जून करून घ्या. आणि राहिला प्रश्न महिला व बालविकास मंत्री अदितीताईंचा, तर त्यांनी सुद्धा हप्त्याचं गणित मांडलं होतं की ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता काही तांत्रिक कारणास्तव नाही मिळाला, त्यांना आम्ही नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी अशा तिन्ही महिन्यांचे एकत्रित 4,500 रुपये देणार आहोत. त्यांनी हे पण सांगितलं की बरेच जण बऱ्याचशा लाडक्या बहिणी बोगस आहेत, तर छाननी करताना 50 ते 60 लाख अर्ज त्या ठिकाणी बाद झाले किंवा बोगस आढळले. तर आता अशा ज्या काही महिला आहेत किंवा पुरुष आहेत की ज्यांनी त्या ठिकाणी फसवणूक केली सरकारची, तर त्यांच्यावरती कारवाई पण केली जाईल आणि पैसे पण वसूल केले जातील. परंतु ज्या महिला खऱ्याखुऱ्या आहेत, प्रामाणिक आहेत, पात्र आहेत, अशा महिलांनी घाबरून जाऊ नये असं देखील अदितीताईंनी स्पष्ट केलेलं आहे. तेव्हा आता KYCची मुदत वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर बघा, आता काळजी करण्याचं कारण नाही. आज सकाळी 7 वाजल्यापासून आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. तेव्हा तुम्ही आज तुमचा बॅलन्स नक्की चेक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. किमान 5 बहिणींना व्हॉट्सॲपद्वारे, फेसबुकद्वारे हा व्हिडिओ शेअर करा. या व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय, तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आला की नाही. आणि लाडकी बहीण योजनेवर फक्त अवलंबून राहू नका. हजारो योजना चालू आहेत, ज्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे घरकुल मिळतंय, त्या घरावर लावण्यासाठी मोफत सोलार मिळतंय, शिलाईचं मशीन मिळतंय, मुलींना शाळेत जायला सायकली मिळतायत, मुलींना आणि मुलांना दोघांनाही शिकण्यासाठी दरवर्षी 2,500 रुपये सरकार देते. परंतु लाडक्या बहिणींना माहितीच नाहीये त्या गोष्टी. जर तुम्हाला या सगळ्या योजनांविषयी माहिती घ्यायची असेल, छोटंसं काम करा, लगेचच आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. कारण जोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करत नाही, बेल आयकॉन दाबत नाही, तोपर्यंत या पाठीमागे आम्ही जे काही व्हिडिओ टाकलेत, खूप चांगले व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार नाहीत. किंवा इथून पुढे पण काही योजना येत आहेत किंवा योजनेमध्ये काही बदल होत आहेत, तर ते व्हिडिओ आम्ही टाकतो पण तुमच्यापर्यंत येत नाहीत. तर तुमच्यापर्यंत येण्यासाठी छोटंसं काम आपण करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय, या व्हिडिओला लाईक करायचंय आणि किमान 5 लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. तर भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन योजनेसह. तोपर्यंत धन्यवाद.